यू कम अप विथ. तर मी मॅडमनी जे काही त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं त्या काहीतरी सोल्युशन घेऊन आले. त्यांची इच्छा खूप आहे की तुम्हाला हेल्प कशी करता येईल आणि तुमच्यापर्यंत तुम्हाला कसं आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवता येईल याचा त्या सतत विचार करत होत्या. तर त्यांनी असं सांगितलं की त्यांच्याकडे जे सॉफ्टवेअर आहे इझी शॉपिंग साईट्स, तुम्हाला माहिती आहे काय असतं इझी शॉपिंग साईट? मी आता थोडंसं माझा टेस्ट देऊन सांगते तुम्हाला. अमेझॉन किती जणांनी ऐकलंय? फ्लिपकार्ट, अमेझॉन माहितीये? अजून काय काय? बरं मिशो, अजून काय माहितीये? भरपूर माहिती ना तुम्हाला. काय आहे हे सगळं? ऑनलाईन शॉपिंग. ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट. ओके, या सगळ्या कोणाच्या आहेत माहिती तुम्हाला? अमेझॉन कोणाची आहे? कुठल्या? इंडियन आहे की बाहेरची आहे? अमेरिकेची आहे, बरोबर. तर मोस्ट ऑफ दी ज्या कंपनीज आहेत या इझी शॉपिंग साईट्स आहेत या मोस्ट ऑफ ज्या आहेत त्या बाहेरच्या आहेत, परदेशी आहेत. मग याच्यावरती ज्या सगळ्या वस्तू विकायला आहेत त्या कोण खरेदी करतं? आपण इंडियन लोक. पैसे कोणाला जातात? अमेरिकन कंपनीला. फायदा कोणाचा होतो? अमेरिकन कंपनीचा, बरोबर. मग आपल्याला आपला फायदा करायचा असेल, आपल्याला जर भारताची इकॉनॉमी बूस्ट आणि बळकट करायची असेल तर मग आपल्याला काय करायला लागेल? तर आपल्याला आपल्या कंट्रीच्या काही अशा शॉपिंग साईट्स तयार कराव्या लागतील, बरोबर. मग त्या कसं तयार करणार? मग आपल्याला शिकावं लागेल या वेबसाईट्स कशा तयार करायच्या, बरोबर. मग त्या तयार करायच्या त्याचं जे शिक्षण आहे तेच शिक्षण किंवा ते जे काही टेक्नॉलॉजी आहे ती त्याच्यासाठी काही सॉफ्टवेअर लागतात. तर ते सॉफ्टवेअर रेको मॅडमकडे आहे, ठीक आहे. तर ते सॉफ्टवेअर त्या फ्री मध्ये आपल्याला द्यायला तयार आहे, ठीक आहे. तर म्हणून मी टाळ्या वाजवल्या होत्या की त्यांच्याकडचं जे सॉफ्टवेअर आहे ते आपल्याला फ्री मध्ये देणार आहे. पण ते सॉफ्टवेअर घेतल्यानंतर त्याच्यापासून ते वेबसाईट क्रिएशन करण्यासाठी जे टूल लागतं त्याला त्या म्हणून त्या सावा. तर कम्प्युटरला एक सीपीयू असतो माहिती सगळ्यांना? काय असतं ते? कंट्रोल प्रोसेसिंग युनिट. खाली एक हे असतं त्याच्यावरून सगळं जे काही पीसी आपले चालतात त्याचं कंट्रोलिंग सगळं त्या सीपीयू मधून होतं. तर तसंच हे जे सॉफ्टवेअर आहे त्या सॉफ्टवेअरचं कंट्रोल करण्याचं काम हे जे साबा आहे ते करतं. पण हे साबा जे आहे जसं सीपीयू असल्याशिवाय तुमचा जो कम्प्युटर आहे तो काही कामाचा नाही, बरोबर. आणि तो सीपीयू मदरबोर्ड कम्प्युटर आपण घ्यायला गेलो तर त्याचा मदरबोर्ड महाग असतो. तर तसंच या केसमध्ये जो साबा आहे ते खूप एक्सपेन्सिव्ह आहे आणि इंडियाकडे साबा नाही, ठीक आहे. तर मग आता ते एक्सपेन्सिव्ह असल्यामुळे तर ते कसं आपण त्याच्यावरती काय सोल्युशन काढलं आहे त्यांनी? तर त्या म्हणजे त्यांनी मध्ये बऱ्याच वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी बद्दल त्या बोलल्या. जसं की भारतामध्ये काही राज्यांमध्ये जसं की राजस्थान आहे पाणी दुष्काळ आहे, पाणी मिळत नाही त्याला. किंवा जे काही पावसाचं पाणी येतं त्याचे 70% पाणी निघून जातं, 30% पाणी जमिनीत पुरतं, त्यातलं पण पूर्णतः वापरायला येत नाही. तर त्यांनी एक टेक्नॉलॉजी अशी आहे त्यांच्याकडे की एअर मधून पाणी तयार करायचं. जसं मी त्यांच्या परिचय करून देताना सांगितलं होतं की त्या बिझनेस वुमेन आहेत आणि अनेक नवीन नवीन टेक्नॉलॉजीज त्यांच्याकडे आहेत. तर अशा ही पण एक नवीन टेक्नॉलॉजी त्यांच्याकडे आहे. जसं की हवेतनं एअर मधून पाणी निर्माण करायचं. आणि त्या आत्ताच्या विजिट जी महाराष्ट्राची त्यांची जी आत्ताची विजिट आहे तर त्या विजिटमध्ये त्यांचा एक अजेंडा असा आहे की महाराष्ट्रामध्ये आता जे काही गव्हर्नमेंट येणार आहे तर त्या गव्हर्नमेंट सोबत काही करार. आमची एक कंपनी गेल्या वर्षी फॉर्म झालेली आहे. सो नाऊ वी आर बिझनेस पार्टनर्स. आणि महाले सरांचं थोडंसं गव्हर्नमेंटमध्ये चांगले रिलेशन असल्यामुळे ही जी जापनीज टेक्नॉलॉजी आहे ती महाराष्ट्र गव्हर्नमेंटला देऊन किंवा काही असे जॉईंटली काही अग्रीमेंट करून किंवा व्हेंचर्स करून गव्हर्नमेंटला आपण काहीतरी टेक्नॉलॉजी म्हणजे त्या जापनीज टेक्नॉलॉजी ट्रान्सफर करणार आणि त्या बदल्यात गव्हर्नमेंटकडनं फंड घेणार जेणेकरून त्या जे काही साबा आहे ते इंडियामध्ये इन्स्टॉल करू शकतील. तर असं थोडंसं त्यांचं एक सोल्युशन आहे. तर ते आय होप की